नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आगामी विधानसभा निवडणुकीची महाराष्ट्रामध्ये जोरदार तयारी सुरू झाली. कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते असा सध्याचा काळ आहे. त्यामुळं इच्छुकांनी तर गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आपल्याला बघायला मिळतंय. परंतु एक गोष्ट अतिशय प्राधान्यानं दिसते, ती म्हणजे महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात अतिशय शक्तिशाली बनलेल्या भारतीय जनता पार्टीतले नेते पक्ष सोडून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. समरजित घाटगेंसारख्या नेत्यांनी तर भाजपला रामराम केला असून हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे 24 नेते भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. ते कधीही भाजप सोडतील अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचं पाणीपत झालं, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं कोणतीही त्रुटी न ठेवता नियोजन करण्याचं ठरवलेलं दिसतंय. आणि त्याचाच भाग म्हणून ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र म्हणणाऱ्या नितीन गडकरी व विनोद तावडेंना महाराष्ट्राच्या राजकारणात ताकदीनं सक्रिय केल्याचं दिसतंय. बुरुज ढासळाय लागलेल्या भाजपला अशा संकटाच्या प्रसंगी खरंच नितीन गडकरी आणि विनोद तावडे सावरू शकतील का, याविषयी सविस्तरानं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. गडकरी, तावडे आणि इतर नेते खोल समुद्रात बुडायला निघालेल्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या जहाजाला वाचवू शकतील का, हे पाहण्याआधी आपल्याला महाराष्ट्रातील भाजपमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं आवश्यक आहे. महाराष्ट्र भाजपात इतकी अस्वस्थता का वाढली हे पाहणं गरजेचं आहे. भाजपचा महाराष्ट्रात बुरुज ढासळायला लागला आहे आणि त्याचं प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीतच आलं आहे. आणि त्या निकालानं भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यावर आलेली सत्तेची झापड काही प्रमाणात का होईना जरा बाजूला झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. परंतु भाजपच्या नेत्यांना ही जाग आली आहे ती अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता भाजपकडून होणाऱ्या या प्रचाराला किती प्रतिसाद देते हे येणाऱ्या निवडणुकीत दिसेलच. भाजपमध्ये 2014च्या निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर जोरदार इनकमिंग झालं. 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी तर महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे विरोधी पक्ष पुरते खाली झाले होते. विरोधकांचं नामोनिशाण त्या निवडणुकीत राहणार नाही अशी परिस्थिती असताना विरोधकांनी त्यावेळी चांगली कामगिरी केली. त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या वादानंतर शिवसेना भाजपपासून दूर झाली आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली. अनपेक्षित असं हे कॉम्बिनेशन महाराष्ट्र पाहत होता, देश पाहत होता. त्यानंतर सुमारे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात टिकलं. कोरोनाचा काळ संपताच भारतीय जनता पार्टीनं केंद्रातील सत्तेच्या जोरावर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंड घडवून आणलं. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत सरकार स्थापन झालं. हे सरकार पूर्णपणे बहुमतात असताना उद्धव ठाकरेंना भाजपपासून बाजूला घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका निभावलेल्या शरद पवार यांना धडा शिकवण्यासाठी भाजपनं अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवून आणलं आणि अजित पवार यांच्या साथीदारांसह सर्वजण महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. मंडळी, हे सर्व समजून घेण्याचं कारण किंवा पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगण्याचं कारण म्हणजे याच घटनांमुळे महाराष्ट्रातील भाजपचं अधपतन सुरू झालं. महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेना व राष्ट्रवादीत भाजपनं घडवून आणलेलं हे बंड पटलं नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भाजपला दिसले. या सोबतीला मराठा आरक्षण, शेतमालाला हमीभाव न मिळणं, बेरोजगारी हे मुद्दे होतेच. लोकसभा निवडणूक होऊन 3च महिने झालेत आणि आणखी 2-2.5 महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत भाजपच्या विरोधात तयार झालेलं जनमत सकारात्मक करण्याचं मोठं आव्हान भाजपच्या धुरीणांसमोर आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांना महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी नेतृत्व करण्याचं साकडं घालण्यात आलं. परंतु महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता या दोघांनीही नेतृत्व करण्याऐवजी इथं प्रचार करण्यासाठी आणि महिनाभर प्रचाराला वेळ देण्यासाठी मान्यता दिली अशी माहिती समोर आहे. तावडे यांची अनेकदा महाराष्ट्रात येण्याची चर्चा होते, परंतु त्यांनी ओनली राष्ट्र नो महाराष्ट्राचं स्पष्टपणे सांगितलं. प्रचारात हे दोन्ही नेते, इतरही प्रमुख काही नेते नक्की दिसतील, परंतु महाराष्ट्रातल्या निकालाची आणि पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांची नसेल हे त्यांनी स्पष्ट केलं. मुळात या 2 नेत्यांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीनंतरच होताना दिसतोय. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला मराठा आंदोलनाचा मोठा फटका बसला आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व
करणारे मनोज जरांगे पाटील हे थेट फडणवीसांनाच टार्गेट करताना दिसतात. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं नेतृत्व शिवसेनेचे एकनाथ शिंदे करत आहेत. या सरकारमध्ये फडणवीस यांच्याबरोबर आणखी एक अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. आणि तरी देखील जरांगे पाटील यांच्याकडून केवळ फडणवीस यांनाच टार्गेट करण्याचा प्रकार सुरू आहे आणि त्याच्यावर अनेक मतांतर व्यक्त होत आहेत. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी सरकारचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात अर्थात फडणवीस यांच्या हातात आहे आणि हे अनेक घटनावरून दिसून येतं. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या बंडात फडणवीस यांची भूमिका निर्णायक होती असं त्यांचे राजकीय विरोधकच सांगतात. त्यामुळंच फडणवीस यांना जरांगे पाटील टार्गेट करीत असल्याची चर्चा आता ही उघडपणे होते आणि याचा फटका भाजपला होतोय असं निरीक्षण खुद्द फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. म्हणूनच त्यांनी लोकसभेचा निकाल हाती येताच महाराष्ट्रातल्या सरकारमधून मुक्त करा म्हणून पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली होती. मात्र लगेच असा बदल केला तर पक्षामध्ये आणखी उलथापालथ होईल या भीतीनं त्यावर अंमल झाला नाही. आता महाराष्ट्रातली आगामी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढणार हे जवळपास निश्चित आहे. फडणवीस यांच्या सोबतीला लोकसभेला पराभूत झालेले माजी केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे समन्वयक म्हणून आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा आहेतच आणि आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पक्षाला चांगलं यश मिळावं म्हणून पाठीमागे झालेल्या काही चुका देखील दुरुस्त करण्याचं काम गेल्या काही दिवसात पक्ष नेतृत्वानं सुरू केल्याचं दिसतंय. त्याचाच भाग म्हणून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती पाठवण्यात आलं. परंतु आता महाराष्ट्रातली भाजपची स्थिती ही चिंताजनक असल्याचं दिसून येतं. पक्षातले सुमारे 24 नेते पक्ष सोडून जाण्याच्या स्थितीत आहे कारण ते पक्षात अस्वस्थ आहेत. त्यापैकी अनेकांनी पक्षाला रामराम करण्यास सुरुवात देखील केली. कोल्हापूरमध्ये पक्षाला झटका बसला आणि फडणवीस यांच्या खास मर्जीतले समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली. आता हर्षवर्धन पाटील यांची चर्चा सुरू आहे. खरं तर हर्षवर्धन पाटील यांना साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिल्यामुळं ते खरंच पक्ष सोडतील का अशी चर्चा सुरू आहे. परंतु त्यांची अलीकडची विधानं पाहता ते कधीही तुतारी हाती घेऊ शकतात असं चित्र दिसतंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी माढामधून उमेदवारी न मिळाल्यामुळं मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली आणि त्याचा परिणाम हा माढा आणि सोलापूर लोकसभेत दिसला. भाजपमध्ये इन्कमिंग झालेले नेते पुन्हा परत चाललेले आहेत आणि ते असेच जात राहिले तर पक्षाचं मॉरल खूपच डाऊन होऊ शकतं. अशा काळात पक्षाला सावरण्याच्या कामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपयोगी पडतील अशी पक्ष नेतृत्वाला आणि भाजपच्या लोकांनाही आशा आहे. गडकरी आणि तावडे यांनीही महाराष्ट्रातल्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. बेरजेची गणितं त्यांच्याकडूनही आखली जात आहेत. आता येणाऱ्या आव्हानात्मक काळात गडकरी आणि तावडे हे कसे राजकीय डावपेच आखतात हे पाहणं खूप उत्सुकतेचं राहणार आहे. भाजपच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट अतिशय फायद्याची आहे ती म्हणजे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीवर कसा प्रभाव टाकला जातो हे आगामी काळामध्ये आपल्याला नक्की दिसेल. बुरुज ढासळायला लागलेल्या भाजपला गडकरी आणि तावडे हे खरंच सावरू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.